तरी स्वीकाराल की आपण सर्व शिवस्वरूप सती स्वरूप सर्व असणारे श्रुती भक्तिमती सर्व माता सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आदरणीय ज्ञानेश्वरीची उपासना करणारे आमचे वर्गी महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या चरणाला गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी आणि दुष्टिते सर्व भावे स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या। प्रत्येकाने आज गुढी उभारली। का गुढी उभारायची? गुढी उभारण्याचं कारण आहे, गुढी काय आहे? आनंदाचं प्रतीक आहे। गुढी उभारणं म्हणजे आपण शेवटच्याही दिवशी काल्याच्या दिवशी गुढ्या उभारतो की नाही घरावरती, आनंदाचं प्रतीक आहे। का कशाचा आनंद आहे? 14 वर्षाचा वनवास संपूर्ण ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव आपण संपन्न करतोय ते प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येत परत आले बर का। राम आएंगे तो अंगना सजाएंगे। प्रभू राम अयोध्येत परत आले आणि अयोध्येच्या घराघरावरती गुढ्या उभारल्या लोक। प्रभूच्या येण्याचा आनंद आहे। कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की। देवघरा आला, देवघरा आला। हो ऐका ऐका, देवाचं येणं भगवंताचं येणं हे आनंद देणार आहे का दुःख देणार आहे? देवाचं येणं हे आनंदाचं आहे महाराज। आनंद होतो देव आल्याने नाही का? मग खरं सांगा देवाचं येणं प्रत्येकाकरता आनंदाचं आहे का? नाही का? एखादा व्यक्ती जर येत असेल तर दोन बाजू असतात नाही का? नाण्याला दोन बाजू आहे। काहींना आनंद होत असतो तर काहींना वाईट वाटत असतं, काहींना दुःख होत असतं। तसं महाराज आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना चांगल्या गोष्टी घडल्या की बरं वाटत नाही का? जे आसुरी विचाराचे माणसं आहे प्रवृत्तीचे माणसं आहे त्यांना चांगल्या गोष्टी, खरं सांगू का मी आपल्याकडचं बोलत नाही पण सप्ताह झाला हो सर्वांना बरं वाटतं सप्ताह होणं, गावात परमार्थ सप्ताह उत्सव होणं हे प्रत्येकाला बरं वाटतं का? एक वर्ग असाही असतो आपल्याकडे असेल नसेल मला माहिती नाही पण बरं का या गोष्टी त्यांना आवडत नसतात बरं का। ही हिरण्यकश्यपूच्या कुळातली माणसं आणखी आहे विठ्ठल विठ्ठल हो। आणि म्हणून अयोध्येत आजच्या दिवशी असणार आनंद आहे महाराज। दीप जला के दिवाली हम मनाएंगे। हो दिवाळी आनंद साजरा भगवंत परत आल्यानंतर महाराज। तसं आपण आजचा हा पहिला दिवस आहे आपल्या वर्षाचा नाही का? मराठी वर्ष आपला आजच्यापासून सुरुवात झाली नाही का? आणि म्हणून याचा आनंद म्हणून आपण असणाऱ्या आज गुढ्या उभारलेल्या आहे। टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटतीचा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटतीचा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटतीचा
टाळी वाजवली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नाही का? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराची, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराची, पांडुरंगी मनरंगी, पांडुरंगी इच्छा आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नवडी. आनंदाचं प्रतीक आहे ही गुढी उभारावी, आणि म्हणून आजचा तो पवित्र दिवस आहे आपल्या नाम सप्ताहाची. म्हणून सांगतो बरं का, पहिल्या दिवशी चांगल्या गोष्टीने सुरुवात व्हावी. जीवनाचा पहिला दिवस, आयुष्याचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला दिवस, नाही का, चांगल्या गोष्टीने सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी असं ऐकलं, मी काही नव्हतो तेव्हा, पण शेतकरी वर्ग पाडव्याच्या दिवशी नाही का आपली धान्याची रास घेऊन असणारे जायचे मोंढ्यावर लोक, पहाटे भल्या पहाटे गाडी घेऊन. आमचे आजोबा सांगायचे पहाटे नंबर लागायचे लोक. का बरं? म्हणजे ते व्यापारी एक फेटा बांधायचे जो लवकर जाईल त्याला. तुमच्याकडे होतं नव्हतं मला नाही माहिती, परंतु आमचे आजोबा अविनाश महाराज सांगायचे सर्वात अगोदर जो जाईल तो फेटा बांधायचे म्हणले तो व्यापारी त्या माणसाला, आणि म्हणून लोक जायचे. चांगली सुरुवात जीवनाची, चांगली सुरुवात, आणि म्हणून वर्षाची चांगली सुरुवात आपण या नामसप्ताहातून करतोय बरं का. आणि म्हणून सुंदर असं वातावरण आहे. या नामसप्ताहात पहिल्या दिवसाची सेवा आदरणीय आप्पांच्या आणि ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. त्याच्याकरता आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा तुकोबरायचा अभंग मी उपस्थित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणातल्या सर्व इच्छा जर आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या असल्या तर त्याच्याकरता एक साधन आहे, ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. पुरेपूर सकळ ही महाराज सर्व ज्या इच्छा आहे मनातल्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याच्याकरता काय पर्याय, काय साधन आहे? ते देवाचं नाव आहे. आणि ते नाव असं तसं नाही महाराज, ते नाव गोड आहे. नाम गोड, नाम गोड, पुरेपूर सकळ ही. आणि ते नामचिंतन का एकदा आपण घेतलं बरं का, तर बाकीचे रस घेण्याची इच्छा त्या रसनेची राहत नाही. रसना येरा रसा विटे घेता घोटा अधिक. हे जसं जसं आपण नामचिंतन या जिभेने घेऊ तसं अनेक जे विषयाचे रस असतील ते रस सेवन करण्याची इच्छा या जिभेची राहत नाही. महाराज म्हणतात अनेक वेगळे जे रस आहे त्या रसाच्या पाठीमागे मरण बांधलेलं आहे. अनेका रसा मरण गाठी. पण हा जो नामस्मरणाचा जो रस आहे, भक्तीचा जो रस आहे, परमार्थाचा जो रस आहे, या रसाने या संसाराचं असणारं बंधन तुटल्या जातं. येणे तुटी संसारा. तुकोबराय तर म्हणतात आमच्या जीवनामध्ये या भगवान परमात्म्याचं नामचिंतन हा विठ्ठल आमच्या करता आहार झालेला आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमासी. रसना हिरा रसा विटे घेता घोट अधिक हे विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामाची मीमांसा केलेली, नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. सर्व संतांनी बरं का महिमा प्रतिपादन करत असताना देवाच्या स्वरूपाचा महिमा वेगळा आहे, देवाच्या शक्ती सामर्थ्याचा महिमा वेगळा आहे, पण देवाच्या नामाचा महिमा वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी संत वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा सुद्धा आपल्या समोर आपल्याला वाचायला ऐकायला मिळत असतो बरं का. त्या भगवान परमात्म्याचं रूप जर आपण पाहिलं तर त्या रूपाला पाहण्याचा महिमा आहे, त्या स्वरूपाला पाहण्याचा महिमा आहे. काय हो, आपल्याला प्राप्त सुखाची इच्छा असणारी, त्या सुखाची प्राप्ती व्हावी अशी जी इच्छा आहे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आपल्या बुद्धीला सांगतात ज्ञानोबराय की अपेक्षित सुखाची आम्हाला प्राप्ती झाली त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर. त्याचं रूप पाहावं, आमच्या इच्छा पूर्ण होतात. ऐका, शक्ती सामर्थ्याचा महिमा आहे. संतांनी त्याच्या शक्ती सामर्थ्याचा महिमा वर्णन केलेला आहे. काय करू शकत नाही भगवान परमात्मा, काय करतो त्याने ठरवलं. करशील तरी नवे काही राईचा डोंगर
आपुल्या करू मेची साई गडी उभारी जरी होय राहणार रंग त्याचा त्याच्या मनात आल्यानंतर तो करू शकतो. भगवान परमात्मा त्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्या देवाकडे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. कसा आहे तो भगवान परमात्मा. आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिं यत्र पातमहं वन्दे परमानंद माधवं. मुखम करोति वाचालम. त्याची कृपा झाली तर मुख्य माणसाला वाचा यायला उशीर नाही का. आजकाल अनेक माणसं आपलं दुकान मांडून बसलेले आहेत जागोजागी. लोक म्हणजे त्यांच्याकडे मुख्य बोलायला लागतात, त्यांच्याकडे पांगडी चालायला लागतात, त्यांच्याकडे बहिऱ्यांना ऐकू येतं. महाराज जगाला बोलवणारे लोकांची दुकानं जागोजागी आहे. भगवान परमात्म्याची महाराज कृपा संपादन झाली तर काही होऊ शकतं नाही का. काय गरज आहे कुठे महाराज नाही का. संत सांगतात राजयाची कांता काय भीक मागे मनाची याद दे सिद्धी पावे. आम्हाला काय कोणापुढे हात पुढे करण्याची गरज आहे महाराज. आम्ही त्याचे दास आहोत नाही का. तो भगवंत समर्थ आहे आम्हाला देण्यात. त्याने ठरवलं तर तो काही देऊ शकतो. मुख्याला वाचा देऊ शकतो. पांगळ्या माणसाला पर्वत असणारा उल्लंघन करून पुढे प्रवास त्याचा सुखरूप करू शकतो. या कृपा तमहं वंदे परमानंद. त्याचं शक्तीचं सामर्थ्य आहे. त्याची कृपा जीवनात व्हावी बरं का. भगवंताने अवकृपा केल्यावरही काय होतं आपण पुराण पाहिलेले. ज्यांच्या ज्यांच्यावर देवाची अवकृपा झाली त्यांचं काय झालं महाराज. म्हणून अवकृपा होऊ नये, त्याची कृपा व्हावी. अपेक्षा तर आमच्या भरपूर असतात पण आमचं कुठंतरी सामर्थ्य कमी पडत असतं बरं का. इच्छा भरपूर आहे आपा आम्हाला परंतु आम्ही कुठंतरी आमची पात्रता कमी पडत असते. कोणीतरी खूप गोड म्हणलेले अविनाश महाराज तेरा होकर भी तुझको सिर झुकाना भूल जाता हूं. तेरा होकर भी तुझको सिर झुकाना भूल जाता हूं. तेरे दरबार में आना भूल जाता हूं. शिकायत तो हर रोज करता हो तुझसे. शिकायत तो हर रोज करता हो तुझसे कि तू मिलता नहीं मुझको. शिकायत तो हर रोज करता हो तू मिलता नहीं मुझको. लेकिन इस लायक खुद को बनाना भूल जाता हूं नहीं का. आपण त्या योग्यतेचे आहोत की नाही, आपली ती पात्रता आहे की नाही हे विसरतात ना लोक. यापेक्षा भरपूर आहे. भगवान परमात्म्याने कृपा करावी ही इच्छा आहे, देव मिळावा ही इच्छा आहे पण आपण ती पात्रता अगोदर निर्माण केली पाहिजे. संत जेव्हा भगवंताकडे जातात ना देवाला अगोदर विनंती करतात देवा आम्हाला अगोदर त्या योग्यतेचं बनवा नाही का. योग्यतेचं बनवा, त्या लायकीचं बनवा.
त्या पद्धतीचं बनवा. करोनी उचित शब्द आहे करोनी उचित. देवा त्या योग्यतेचा अगोदर आम्हाला बनवा, नाही का? तो अधिकार अगोदर आम्हाला द्या, मग आमच्या पदरात काम घाला. आम्ही तेव्हा अधिकारी होऊ, तेव्हाच त्या योग्यतेचा आपण अगोदर या योग्यतेचे आहोत की नाही विचार केला पाहिजे. भगवंत समर्थ आहे महाराज, तो देईल ना, नाही का? आतापर्यंत अनेकांना त्याने दान दिलेले, अनेकांवरती कृपा केलेली आहे. खरं सांगू का, लोक लाखोच्या संख्येने त्याच्या दरबारात जातात. वेळ आहे म्हणून का? काय वाटतं तुम्हाला? पंढरपूरला जर चैत्र वारी, माघ वारी, आषाढ कार्तिकी वारी जर पाहिली तर लाखोच्या संख्येने लोक असतात की नाही? का जातात लोक पंढरपूरला? तो बसलेला आहे सर्वांवर कृपा करण्याकरता. जयाची वासना तया कैसे पुरवावे, ज्याची जशी इच्छा असेल तसं तो भगवंत कृपा करतो, म्हणून लोक त्याच्याकडे जातात. महाराज आंधळ्या पांगळ्याचा विठोबा आता हे प्रसवला विश्वतोचे सर्व होयला प्रसवला विश्वतोचे घडीमुळे रमा पाप पुण्य हे भवदुःख गुणवारी तुझ वाचोनी चिंता, भवदुःख गुणवारी तुझ वाचोनी चिंता. धर्म का जागो तुझा. ऐका ऐका, तो महाराज तिथं विटेवर आहे, कृपा करतो, म्हणून लाखोच्या संख्येने लोक जात आहेत. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, सुनी रहती अदालत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी. त्याची कृपा, त्याची कृपा संपादन ज्याच्या जीवनात झाली त्याचा बेडा पार होतो बरं का. पण त्याची कृपा व्हावी असं आपलं महाराज जीवन असलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. आपल्याला महाराज जीवन जगत असताना त्याने इतकी कृपा केली, पण आपण विसरलो त्याच्या सर्व कृपेला. आणि असं वाटतं की मी करतो म्हणून, मी करतो म्हणून. कोण करतं म्हणून होतं हे? आम्ही करतो म्हणून. महाराज हे आपल्याला बुडण्याला कारण आहे बरं का. या गोष्टी मी म्हणणं हे आपल्याला बुडण्याला कारण आहे. वो तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था. ऐका बर, वो तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था, वो डूबते डूबते भी तर गए जिन पे वो मेहरबान था. ज्यांच्यावर त्याची कृपा आहे. लोकांना असं वाटतंय ते बुडणार आहे, बुडणार आहे, बुडणार आहे, पण महाराज तारणारा तो आहे, नाही का?
जाको राखी साइया मार सके ना कोई, बाल विवाह का कर सके ना जग वैरी। त्याची कृपा आहे तर कोणी काही करू शकत नाही महाराज। लागली से आस गोडी अभंगाची, लागली से आस गोडी अभंगाची, पात्या पांडुरंगाची, पात्या त्याची कृपा व्हावी। समर्थ आहे तो, त्याने एकदा ठरवलं तर महाराज आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करेल आणि परमानंदाची प्राप्ती जीवनात होईल। त्याची कृपा, समर्थ आहे तो देव, शक्ती सामर्थ्य। रूपाचा महिमा वेगळा आहे, शक्तीचा महिमा, सामर्थ्याचा महिमा, नामाचा महिमा वेगळा आहे देवाच्या। बर, भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा संतांनी प्रतिपादन केलेला आहे। तुझ्या नामाचा महिमा तुझं त्याच्या नामाचा महिमा अगम्य आहे, नाही का? वेद जाणू गेला महाराज, किती सामर्थ्य आहे, किती महिमा आहे त्याच्या नामाचा। सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे। कसं आहे देवाचं नाव, नाही का? कसं आहे देवाचं? अवघड आहे का सोपं आहे? काय उत्तर आहे? देवाचं नाव सोपं आहे का अवघड आहे? सोपं सोपं असलं तर घेतलं असतं की नाही लोकांनी? नारद मुनी आश्चर्य व्यक्त करत आहेत। नारद मुनी एक आश्चर्य व्यक्त केलं आहे का? सुलभम भगवान जिव्हाच वशवर्तिनी, तथापि नरकं यान्ति किमाश्चर्यमतः परम्। ऐका, सुलभम भगवान नाम, देवाचं नाव सोपं आहे म्हणजे नाही। देवाचं नाव कसं आहे? जसं तुम्ही उत्तर दिलं सोपं आहे, तसं नारदजी सांगताय सुलभम भगवान, देवाचं नाव सोपं आहे। पुढचं ऐका, जिव्हाच वशवर्तिनी, आपल्या पूर्ण सर्वांच्या मुखात जीव आहे की नाही? कोण असं आहे ज्याच्या मुखात जीव नाही? वरबूट करा बरं। जीव आहे प्रत्येकाला, प्रत्येकाला। खरं सांगा, आपल्या प्रत्येकाच्या मुखातली जीभ आपलं ऐकते का आपल्या शेजाऱ्याचं? हार्मोनियम वाजवताना आपल्या मुखातली जीभ आपलं ऐकते का लोकांचं? आपलं ऐकते की नाही? ती आपल्या वश आहे की नाही? ती आपल्या ताब्यात आहे की नाही? जिव्हाच वशवर्तिनी, ती वश आहे आमच्या, ती आमच्या ताब्यात आहे। मग जर जीव आमच्या ताब्यात असेल तर तिने देवाचं नाव घेतलं पाहिजे की नाही? देवाचं नाव सोपं आहे, जीव आमच्या ताब्यात आहे, पण एवढं असून लोक नरकात जात आहेत। तथापि नरकम यान्ति, तरी सुद्धा लोक नरकात जात आहेत। आश्चर्य आहे की नाही? याच्यापेक्षा काय आश्चर्य असू शकतं? देवाचं नाव सोपं आहे, जीव आमचा ऐकते, मग नरकात जायला पाहिजे की नाही?
जात आहेत की नाही, असंख्य लोक नरकात जात आहेत. म्हणून आपल्या ऐकणाऱ्या जिभेला आपण अगोदर आदेश केला पाहिजे, काय वाचेला आदेश केला पाहिजे. जर ऐकते ना आपलं वश आहे ना आपल्या, ती गे गे माझे वाचे, त्या विठोबाचं नाव हे वाचे हे वाणी तू घेतलं पाहिजे. सोपं आहे देवाचं नाव घेणं, पण तरी आम्ही घेत नाही महाराज, सोपं असून सुद्धा नाही का. का बरं नाही घेत? देवाचं नाव सोपं आहे तरी आम्ही का घेत नाही? प्रतिबंध निर्माण होतो महाराज पापाचा. पाप आडवं येतं बरं, कुठं तरी आपलं बरं व्हायचं असेल तर आपल्या जवळचं पाप आपलं बरं होऊ दे. तुमच्याकडचं माहिती नाही महाराज, पण काही भागात असं आहे, जर आपलं बरं होत असेल तर काही लोकांना ते चांगलं दिसत, कोणाला चांगलं आपलं बरं झालेलं कोणाला चांगलं दिसत नाही हो. कोणाला? चौकदार कोणाला? हा बरोबर, शेजारी असतील इथं. तुकोबाई म्हणतात, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. बरं का, आपलं हित व्हायचं असेल तर पाप आडवं येऊन उभं राहत, होऊ देत नाही, त्याला बरं वाटत नाही आपलं बरं झालेलं. तसं ते पाप आपल्या जिभेवर भगवंताचं नाव येऊ देत नाही बरं का. हो, मी सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात ज्या लोकांकडे पाप अधिक आहे, जे पापी आहेत नाही का, हे देवाचं नाव घेत नाही, नामापासून ते विमुख राहतात नाही का. नामासी विमुख तो नर पापी. हो, तो नर कसा आहे? पापी आहे महाराज, जो विन्मुख आहे नामाला घेत नाही, त्याचं जीव ज्याची वाचा भगवंताचं नाव घेत नाही महाराज. सोपं असून सुद्धा देवाचं नाव येत नाही मुखामध्ये. पण एक सांगतो तुम्हाला महाराज, या जीवनाला खरी किंमत जर असेल ना तर भगवंताच्या नामचिंतनाने. हो हो, पंछी पंख विना हस्ती दंत विना, नारी पुरुष विना, सुमिरन कर मेरे मना, सुमिरन कर मेरे मना, बीती उम्र हरिना बिना. पक्षी आहे पण त्याला जर पंख नसेल तर, पक्षी आहे पंख नसेल तर काय महाराज शोभा आहे त्याला? कसं जीवन आहे त्याचं पंखाशिवाय? हत्ती आहे पण त्याला दात नाही का. तसं मानवी जीवन आहे पण नामस्मरण नाही का. पर्वत सुना एक वृक्ष बिना,
नदी सुनी एक जल बिना कहत कबीरा सुन भाई साधो